श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी असतात. एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे. सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 31 जुलै रोजी आहे. या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल. या दिवशी ध्रुव योग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत. कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते. तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते. मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. कामिका एकादशीची पूजा केल्याने पितरांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो. या दिवशी दान धर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते. या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं. भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच या झाडाचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा ही केली जाते. कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशीपासून योग निद्रेत जाऊन ते झोपतात. कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात. कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर तुम्हाला शक्य झाले तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा ही करायची. त्यांना जलाभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही पंचामृताने त्यांना अभिषेक हा करू शकता. त्यानंतर स्वच्छ पुसून पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने आपल्याला टिळक हा लावून घ्यायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक सदस्याने श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करायचे. तुळस अर्पण करताना आपल्या मनातली इच्छा बोलून ती तुळशीचं जे पत्र आहे ते आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं. असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. अशा रीतीने आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची. त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक तुळशीचं पत्र लागणार आहे. पण तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, तुळशीला जल अर्पण करत नाही किंवा तुळशीची पत्रंसुद्धा तोडत नाही. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला जल अर्पण केलं गेलं किंवा तिला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात. म्हणून आपल्याला जी पण तुळशीची पत्र लागणार आहेत पूजे करता ती आवर्जून आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत. की आता काही कारणास्तव तुम्हाला नाही जमलं आदल्या दिवशी तोडायला तर तुळशीच्या झाडाखाली जी खडलेली पानं असतात ती सुद्धा तुम्ही ह्या उपायाकरता घेतली तरीही चालणार आहे. किंवा जिथे फुल भंडार आहे तिथे सुद्धा सहज तुम्हाला तुळशीची पत्र ही भेटणार आहेत. आता हे जे तुळशीचं पत्र आहे त्याला स्वच्छ आपल्याला धुवून आणि पुसून घ्यायचे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडंसं पिवळं चंदन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला गंध हा तयार करायचा. आता काही कारणास्तव जर तुमच्याकडे पिवळं चंदन नसेल तर फक्त कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार केला तरीही चालणार आहे. त्यानंतर तुळशीचीच वाळलेली जी काडी असते त्या काडीने आपल्याला त्या तुळशी पत्रावर
अगदी थोडक्यामध्ये आपल्या मनातली इच्छाही लिहायची, जशी की धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा. अशा रीतीने अगदी थोडक्यामध्ये आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती त्या तुळशीच्या पानावर लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मूठभर तांदूळ ठेवायचे, त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं आणि ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीसमोर आपल्याला प्लेट जी आहे ती ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या तुळशीपत्राला ज्याच्यावर आपण इच्छा लिहिली त्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. आता जर तुम्हाला वाचता येत नसेल, बोलता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसून राहा आणि तुम्ही फक्त श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असतात. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपली इच्छा जी आहे ती पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे. त्यानंतर हे जे पान आहे ज्या प्लेटमध्ये ठेवले ते प्लेट जी आहे आपल्याला संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर देवघरामध्येच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे. दुसरा दिवस म्हणजे आहे गुरुवार. गुरुवार हा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायची आहे आणि देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर त्या प्लेटमध्ये जे आपण 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहे त्यामधले आपल्याला 11 तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे तुळशीचं पत्र, त्याचबरोबर आपल्याला 1 लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. ह्या तिन्ही वस्तू त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ठेवायच्यात आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर ही पोटली आपल्याला तुळशीच्या फांदीवर बांधायची. फांदीवर बांधताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला बोलायची आणि त्यानंतर दररोज आपल्याला जेव्हा आपण देवपूजा करणार आहे, तुळशी मातेची पूजा करणार तेव्हा आपल्याला ह्या पोटलीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला दररोज बोलायची. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ही पोटली तिकडनं तुळशीच्या फांदीवरनं सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.